शांतीचा व देशाला क्रांतीचा संदेश देणारे, समस्त मानव जातीच्या दुःखाचे मूळ कारण शोधून ते निवारण करण्यासाठी आपला अवघा आयुष्य पणाला लावून या जगाला 4 आर्य सत्य व 8 अष्टांग मार्गाची देण देणारे तथागत गौतम बुद्ध यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हुजरेगिरी व मुजरीगिरी करून ज्यांच्या पाठीला बाग पडला तो बाग घालण्यासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य पणाला लावलं आणि राजवाड्यापासून महारवाड्यापर्यंत जाणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करत असताना मी इतकंच म्हणेन की हीरे तो बहुत होते हैं लेकिन कोहिनूर जैसे नहीं, विद्वान तो बहुत हुए लेकिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जैसे नहीं। जातीसोबत व्यक्ती गेली, धर्मासोबत तत्व गेलं, ओळखणे ते कठीण आहे, कोण कोणाचा गुलाम आहे। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बालवयामध्ये या ठिकाणी अन्याय आणि अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की ही परिस्थिती बदलून टाकायची। जी जात नसते ती जात असते, रक्त माणसाच्या गोळ्याला खात असते तीच जात असते, अशी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि ज्या जाती व्यवस्थेनं जाती व्यवस्थेच्या नावाखाली या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार नाकारला होता, अशा परिस्थितीमध्ये मानवतेचा धर्म आणि मानवतेचं तत्वज्ञान रुजवण्याचं काम करणारे महामानव, भारतरत्न, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। बालवयामध्ये असताना जेव्हा कर्तृत्व व नेतृत्व होतं आणि वर्गामध्ये एके दिवशी शिक्षकांनी बोर्डवर गणित सोडवण्यासाठी सांगितलं होतं। वर्गामध्ये फक्त भीमराव रामजी आंबेडकर असा एकमेव विद्यार्थी होता जो वर्गामध्ये तो गणित सोडवू शकत होता। मात्र फळ्याच्या पाठीमागे सुवर्णांचे डबे होते आणि ते बाटतील म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते सोडवण्याची संधी तत्कालीन परिस्थितीने नाकारलेली होती। इतकंच नाही तर रेल्वे स्टेशनवरून टांग्यावरून जात असताना जेव्हा टांगेवाल्यांना जात समजली तेव्हा त्यानं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उतरवण्यास भाग पाडलं आणि दुप्पट भाडं घेऊन निघून सोडलं। ज्यावेळेस ही परिस्थिती त्यांच्या लक्षात आली त्याच वेळेस त्यांनी असा संकल्प केला की या देशामध्ये आणि ही परिस्थिती मी बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि 1913 मध्ये विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं, न्यूयॉर्क या ठिकाणी गेले आणि त्यांनी विदेशामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण करून ज्यावेळेस भारतामध्ये परत आले त्यावेळेस या ठिकाणी जन्मानं श्रेष्ठ मानलं जाऊ लागलं, मात्र कर्मानं श्रेष्ठ मानलं जात नाही याची खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटली आणि त्याच कालखंडामध्ये शाहू महाराजांनी माणगाव या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली परिषद भरवली आणि त्या परिषदेचा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं आणि त्या परिषदेमध्ये शाहू महाराज म्हणाले की माझ्या अस्पर्श बहुजनांनो, तुम्ही तुमचा खरा नेता निवडलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेते नाही तर पूर्ण भारताचे नेते होतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येणाऱ्या कालखंडामध्ये शाहू महाराजांचं भाकीत पूर्णपणे सत्यात उतरवलं आणि फक्त भारताचे नव्हे तर विश्वाचे नेते झाले आणि म्हणूनच त्यांना आपण विश्वरत्न असं म्हणतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस पहिली गोलमेज परिषद 1930 ला भरली त्यावेळेस त्या परिषदेमध्ये गेल्यानंतर अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व म्हणून मत मांडत असताना म्हणाले होते की मी या ठिकाणी अशा जनतेचं प्रतिनिधित्व करत आहे ज्या जनतेला या ठिकाणी गुलामांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते, ज्यांची लोकसंख्या फ्रान्स या देशाच्या लोकसंख्ये इतकी असून भारतातील 1/5 लोकांचे घराणे मी तुमच्या पुढे मांडत आहे। आणि हे सांगत असताना त्यांनी पुढे असं सांगितलं की या ठिकाणच्या दलित समाजाला भारतातील शासन कसं हवं आहे तर लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य भारतामध्ये हवं आहे। जेव्हा 1931 ला दुसरी गोलमेज परिषद भरली तेव्हा अस्पृश्याचे प्रतिनिधित्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या परिषदेमध्ये महात्मा गांधी सुद्धा उपस्थित होते आणि परिषदेचा मुख्य उद्देश हा होता तो म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा। या ठिकाणी हिंदू लोकांना, शीख लोकांना, मुस्लिम लोकांना स्वतंत्र मतदारसंघ दिले तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अस्पृश्य लोकांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली। मात्र महात्मा गांधींनी त्यास विरोध केला। नंतर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून दिले त्यावेळेस महात्मा गांधीजी एरोड्याच्या तुरुंगामध्ये होते आणि जेव्हा ही बातमी त्यांना समजली तेव्हा गांधीजींनी सांगितलं की मी आमरण उपोषण करेन जर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले तर।
आणि परिस्थिती अशी निर्माण झाली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवतेच्या भूमिकेमधून महात्मा गांधींना वाचवण्यासाठी पुणे करार करावा लागला आणि स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारावे लागले. हे स्वीकारत असताना नंतर 1935 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा 18 पैकी 14 जागांवर विजय प्राप्त झालेला होता. दृष्टिकोन होता तो म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना. जेव्हा आपण धर्मांतर करूयात ते केल्यानंतर या ठिकाणची सामाजिक, आर्थिक, राजकीय कुठल्याही परिस्थितीला धक्का पोहोचू नये आणि अखंड भारत राहावा या उदात्त हेतून बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला आणि तो स्वीकार करत असताना सर्व अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद पाहत असताना जेव्हा या ठिकाणी भाषावर प्रांत रचनेची निर्मिती होत होती त्यावेळेस सर्वप्रथम आपण हिंदू, मुस्लिम, शीख असं मानत होतो आणि नंतर भारतीय. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आपण प्रथम भारतीय आहोत आणि नंतर ही भारतीय आहोत. म्हणजे ही भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना त्यांनी या ठिकाणी मांडली आणि सर्व भारताची मान जगामध्ये उंचवण्याचं काम केलं. आज शरीर रूपानं जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसले तरी त्यांच्या विचार रूपानं आज आपण आहेत आणि त्यांचे विचार हे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असणार आहे तोपर्यंत त्यांचे विचार अजमर राहतील आणि आपल्या भारत देशाचा मान, सन्मान हा विश्वामध्ये उंचवण्याचं काम करणाऱ्या त्या महामानवाला पुनश्च एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्त 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.